यवतमाळ जिल्ह्यात काल अतिवृष्टी सदृश्य पाऊस जो आहे तो झाला आणि त्यानंतर जर पाहिलं तर यवतमाळ जिल्ह्यातल्या बाबुळगाव, दारव्हा, नेर सोबतच आर्णी या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे ते पिकांचं नुकसान जे आहे ते झाल्याचं पाहायला मिळत आहे. मी आहे सध्या बाबुळगाव तालुक्यातील वाटखेड या परिसरामध्ये आणि या भागामध्ये जर पाहिलं तर हजारो हेक्टर जमिनीचं या पुराच्या पाण्यामुळे जे आहे ते नुकसान झाल्याचं सांगण्यात येतं आणि आपण पाहू शकतो की कशा पद्धतीनं जी शेतकऱ्यांची पिकं जी आहे ती डोलू लागली होती ती पिकं आता जी आहे ती या पुराच्या पाण्यामध्ये या ठिकाणी उद्ध्वस्त झाल्याचं पाहायला मिळत आहे. हे 3 एकर शेत असलेले शेतकरी आहे आणि त्यांनी मोठ्या मेहनतीनं या ठिकाणी आपल्या शेतात जे आहे ते सोयाबीनचं पीक जे आहे ते या ठिकाणी घेतलं होतं. मात्र पुराच्या पाण्यानं एकाच रात्रीतून होत्याचं नव्हतं या शेतकऱ्याचं केल्याचं पाहायला मिळत आहे. आपण या संपूर्ण परिसरामध्ये जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पिकांचं जे आहे ते नुकसान जे आहे ते झालेलं आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी काही शेतकरी आहे. काय कशा पद्धतीनं कालच्या पुराचं नुकसान या भागात झालेलं आहे आणि काय नेमकं सांगा? हॅलो. तर मी दिवाकर शामराव कुरवाडे. तर माझं 1 हेक्टर 29 आर शेत आहे. 1 हेक्टर 29 आर शेत आहे. माझं मला पूर्ण खरडून गेलं आहे सोयाबीन आणि तूर. तर सरकारने आम्हाला या खरडून जाण्याबद्दल काही ना काही मदत करावी, ही आमची विनंती आहे. तुमचं काय नुकसान झालं आहे आणि कशा पद्धतीनं तुमचं पीक संपूर्ण खरडून गेलेलं आहे? हॅलो. माझं हे शेत नदीसाठी आहे, शेती आहे. 3 एकर आहे. त्याच्यात सोयाबीन पेरली होती. पण काहीच ते पीक नाही आहे त्याच्यात. सोबत वाहून गेला आहे. काय परिस्थिती एकंदरीत या संपूर्ण भागातील शेतकऱ्यांची सध्याची आहे? कालच्या पुराच्या पाण्यामुळे किती नुकसान या संपूर्ण भागात झालेलं आहे आणि काय नेमकं मागणं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे? नेमकं म्हणणं शेतकऱ्याचं अचानक झालेला जो पाऊस आहे, या अचानक झालेल्या पावसामुळे अचानक रात्रीतून पाणी वाढून गेला आणि धरणाचे जे गेट आहे, ते अचानक पूर्वकल्पना न देता अचानक जास्त सोडण्यात आले. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतात पाणी गेलं. त्यात शेतकऱ्यांचे पूर्ण मालं पण वाहून गेले. शेतातली माती खरडून गेली. बरेच जणांचे स्प्रिंकलरचे पाईप सट वाहून गेले. मोटर पण वाहून गेल्या आणि त्याच्यात सोबत झटका मशीन पण वाहून गेल्या. यातनी धरणवाल्यांची यांनी पूर्वकल्पना जर दिली असती, तर शेतकऱ्यांचं नुकसान नक्कीच टाळता आलं असतं. या संपूर्ण भागामध्ये सर्वाधिक पेरा कुठला आहे आणि किती नुकसान साधारणतः झालं असेल अंदाजे? संपूर्ण भागात धरतो म्हणलं तर आपण नांदुरा, पालोती, विरखेड, मुस्ताबाद, लहान वाटखेड, मोठं वाटखेड, हस्तापूर, इकडे गोंधळी शिवार, मुबारकपूर, राऊत सावंगी, तिकडे समोर वर्धा नदीच्या काठचे पण बरेच गावं पाण्याने बुडीत क्षेत्रात गेलेले आहे. ही परिस्थिती दरवेळेची आहे. दरवेळेसचीच आहे. जास्त पाऊस झाला की धरणवाले कोणतंही मॅनेजमेंट न करता त्यांच्या मनानुसारच गेट सोडून देतात. त्याच्यामुळं आमच्या कास्तकारालाही सर्व पुराचं आम्हाला भोगणं करावं लागतं. निश्चित या ठिकाणी जर पाहिलं तर या संपूर्ण बेंबळा प्रकल्पाचे दरवाजे जे आहेत ते उघडण्यात आले आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात पुराचं पाणी जे आहे ते या संपूर्ण या परिसरातील 10 ते 12 गावांमध्ये शिरलं आणि मोठ्या प्रमाणात शेती पिकाचं नुकसान जे आहे ते या ठिकाणी झालंय. सरकारनं या संपूर्ण शेतकऱ्यांच्या संदर्भानं दखल घेऊन तातडीनं नुकसान भरपाई द्यावी अशीच मागणी या शेतकऱ्यांची आहे. विवेक गावंडे, TV9 मराठी, वाटखेड, यवतमाळ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.